नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता पहिलीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील कविता पोएम बर्ड्स कॅन फ्लाय। चला तर बघूया। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बर्ड्स म्हणजे पक्षी, कॅन म्हणजे शकतो आणि फ्लाय म्हणजे उडणे। पक्षी उडू शकतात असं त्याचा अर्थ आहे। पक्षी काय करू शकतात? उडू शकतात। बर्ड्स कॅन फ्लाय। लिसन, सिंग अँड ॲक्ट। बर्ड्स कॅन फ्लाय, बर्ड्स कॅन फ्लाय अप इन द स्काय अँड आय कॅन फ्लाय टू। अप in the sky and I can fly too. Frogs can jump very very high and I can jump too. I can jump too. Duck can swim deep in the water and I can swim too. I can swim too. Dogs can walk on the ground and I can walk too. I can walk too. Horses can run in the forest and I can run too. I can run too. Bunnies can hop on the grass and I can hop too. I can hop too. Listen, read and act. Walk, jump, hop, run, swim, fly. Walk म्हणजे चालणे, जंप म्हणजे उड्या मारणे, होप म्हणजे च्यासारखे, रन म्हणजे पळणे, स्विम म्हणजे पोहणे, फ्लाय म्हणजे उडणे. टॉल ट्री, टायनी ट्री. हॅपी हेन्स हाऊस. Cat cuts carrot. 5 funny frogs. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.